आज सकाळी ऑफिसमध्ये असं काहीतरी घडलं की ऑनेस्टली मला अजूनही विश्वास बसत नाहीये. मी इतकं प्लॅन करूनही अशी सिच्युएशन कधीच एक्सपेक्ट केली नव्हती. आणि काय मग, तर मी तुमच्यातलाच एक. मागचे 2 ते 3 दिवस मी काहीच व्लॉग पोस्ट केलो नाही. थोडं बिझी, थोडं स्ट्रेस्ड आणि मध्येच ओव्हर थिंकिंग. रोज विचार यायचं, आज व्लॉग टाकायचा आहे, उद्या टाकू, उद्या नक्कीच टाकू, पण उद्या कधीच येत नाही. पण आज मी परत ट्रॅकवर. आज सकाळी एक स्पेशल प्लॅन होतं, म्हणून मी लवकर ऑफिसला गेलो. सर येण्याच्या आधी डेकोरेशन पूर्ण व्हायला हवं होतं, म्हणून मी एकटाच लवकर बलून्स फुगवायला सुरुवात केलो, कारण बाकीचे अजून येत होते. आणि माझा फुगे फुगवतानाचा चेहरा अगदी कधी फुटेल आता फुटणार. नशीब एक फुटलं. थोड्या वेळात टीम आणि वहिनी आले आणि मग डेकोरेशन सुरू. कुठे काय लावायचं, कुठे नाही, कोणता फुगा मॅच होतोय, एकदम असं प्लॅनिंग मोडमध्ये. डेकोरेशन कम्प्लीट झालं आणि मी केक घ्यायला गेलो. केक हातातनं घेऊन परत येताना मी लिटरली असं चालत होतो की भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ काहीही पडलं तरी चालेल, पण केक नाही पडला पाहिजे. ऑफिसमध्ये परत येऊन फायनल डेकोरेशन पाहिलं आणि ऑनेस्टली खूप छान दिसत होतं. आता फक्त सर येण्याची वाट बघत होतो. साधारणपणे साहेब लवकर येतात, पण आज कसलं लग बघा, उशिरा. सगळे म्हणत होते आज सरप्राईज कोणाला. आणि मग त्यांचं रिॲक्शनच आम्हाला सांगून गेलं की प्लॅन सक्सेसफुल झालाय. आणि मग आम्ही पिझ्झा पार्टीला गेलो. पिझ्झा येईपर्यंत आम्ही उनो खेळायला लागलो. आणि उनो मध्ये माझी स्ट्रॅटेजी असते, जिंकता येत नसलं तरी ड्रामा क्रिएट करायचं. त्या दिवशी इतकी मजा आली की मी ठरवलो नेक्स्ट डेचे शॉर्ट्स पण आजच्या व्लॉग मध्येच टाकणार आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलो तर डेकोरेशन अजूनही चांगलं दिसत होतं. थोडं काम केलो आणि मग आम्ही बाहेर गेलो. आणि परत आलो तर आमचे जुने कॉर्पोरेट ऑफिसचे फ्रेंड्स आम्हाला सरप्राईज द्यायला आले होते. आमची आधीची कंपनी कितीही भंगार जरी असली तरी तिकडचे मित्र मात्र एकदम मस्त भेटले. तिथे काम म्हणजे काम, टॉक्सिक वर्क कल्चर असा परफेक्ट कॉम्बो होता. आणि आता काम तर आहेच, पण कामात मजा पण आहे, हसणं आहे, वाईब आहे. आणि तसाच पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आम्ही आपल्या कंपनीमध्ये ठेवायचा प्रयत्न करतोय. ते जुने फ्रेंड्स ऑफिसला आले, खूप मजा आली. त्याने एक छोटा केक आणला होता आणि पुन्हा केक कटिंग झालं. आणि शेवटी आमचा पाणीपुरी मिशन. पाणीपुरी काय जाळ होतं. दिवसाच्या शेवटी एकच थॉट, इतकी मजा झाली. सरना सरप्राईज आवडलं. टीम वाईब परफेक्ट होता. थांबा एक गोष्ट राहिली, फॅनची कटकट.